नमस्कार शेतकरी बांधवांनो. आजचा विषय जरा वेगळा आहे. खत, पाणी किंवा फवारणीवर नाही. आज आपण बोलणार आहोत त्या गोष्टीवर जी मेहनतीपेक्षाही जास्त महत्त्वाची आहे. ती म्हणजे सिस्टम. शेतकरी प्रचंड मेहनत करतो, पण तीच शेती एका सिस्टमने का नाही चालवत? हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो नाही का, की शेतीत मेहनत तर सगळेच करतात, मग नफा फक्त काहींनाच का होतो? याचं उत्तर खरं तर खूप सोपं आहे. फरक आहे कामात आणि सिस्टममध्ये. मेहनत तर सगळ्यांकडेच आहे, पण ती सिस्टम जी नफा मिळवून देते ती फार कमी लोकांकडे आहे. आणि आज मी तुम्हाला फक्त समस्या नाही सांगणार, तर तीच सिस्टम देणार आहे. फक्त शेवटपर्यंत सोबत राहा आणि मी खात्री देते की तुमची शेती फक्त काम राहणार नाही, तर एक फायदेशीर सिस्टम बनेल. तर ही सिस्टीम आपण 5 सोप्या भागांमध्ये समजून घेणार आहोत. आपण सुरुवात करू जमिनीपासून, मग वेळ आणि कामाचं नियोजन, त्यानंतर पैसा, मग जोखीम आणि शेवटी हे सगळं प्रत्यक्षात कसं आणायचं. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागापासून. जमीन आणि पीक सिस्टीम हा आपल्या शेतीचा पाया आहे, तो पक्का करूया. सर्वात पहिलं काम, आपल्या जमिनीला एका सिस्टममध्ये आणायचं. काय करायचं? आजच एक कागद घ्या आणि आपल्या जमिनीची कायमची 3 भागात विभागणी करा. पहिला सगळ्यात मोठा भाग म्हणजे साधारण 60% जमीन ही फक्त आणि फक्त मुख्य उत्पन्नासाठी. दुसरा भाग म्हणजे 25%, हा असेल आपला सपोर्ट सिस्टम, म्हणजे असं काहीतरी जे वाईट काळात आपल्याला आधार देईल. आणि उरलेली 15% जमीन ही ठेवा नवीन प्रयोगांसाठी किंवा सेफ्टीसाठी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही विभागणी दरवर्षी बदलायची नाही. एकदा ठरवलं की ठरवलं. आता बोलूया पिकांबद्दल. बघा, पीक निवडणं म्हणजे काही जुगार नाहीये. ती एक विचारपूर्वक केलेली रचना आहे, एक सिस्टम आहे. आपल्या शेतात 2 प्रकारची पिकं हवीत. पहिलं कमाईचं पीक, जे चांगल्या वर्षात भरपूर फायदा देईल. आणि दुसरं तग धरणारं पीक, जे वाईट वर्षात आपल्याला तारून नेईल, आधार देईल. आणि खास करून महाराष्ट्रासाठी एक नियम अगदी पक्का लक्षात ठेवा. जर आपल्याकडे पाण्याची 100% खात्री नसेल, तर आपली संपूर्ण शेती कधीही चुकूनही एकाच पिकाच्या भरोशावर ठेवू नका. तर बघा, आपली पहिल्या भागाची चेकलिस्ट तयार आहे. आपण कागदावर जमिनीची विभागणी केली, तिचे 3 भाग कायमचे ठरवले, मुख्य आणि सपोर्ट पीक कोणतं तेही ठरवलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, एकाच पिकावर अवलंबून राहायचं नाही हे पक्क केलं. म्हणजे काय, तर आपल्या शेतीचा पाया आता मजबूत झालाय. चला आता पुढच्या सिस्टीमकडे वळूया. ओके, आता भाग 2, वेळ आणि कामाची सिस्टीम. शेतीतला सगळा गोंधळ संपवून आता कंट्रोल आपल्या हातात घेऊया. एक वाक्य कायम डोक्यात ठेवा: शेती ही भावनांवर नाही तर तारखांवर चालते. मग या तारखा पाळायच्या कशा? सोपा उपाय आहे. एक वार्षिक फार्म कॅलेंडर बनवा. जास्त काही नाही, फक्त 5 गोष्टी त्यात लिहून काढा. आपलं काम नक्की कधी सुरू होणार, कधी संपणार, सगळ्यात जास्त खर्चाचा महिना कोणता, कोणत्या काळात आपल्याला जास्त मजुरांची गरज लागेल, आणि आपल्याला मोकळा वेळ कधी मिळणार. एकदा हे लिहून काढलं की बघूया, करूया नंतर हे शब्द आपोआप बंद होतात. आता कामाची पद्धत विचार करा. तेच काम प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करत असेल तर किती गोंधळ उडेल. म्हणून जी कामं सारखी करावी लागतात त्यांच्यासाठी एकच स्टँडर्ड पद्धत ठरवून टाका. लागवड तर त्याची एकच पद्धत, कापणी तिची पण एकच पद्धत, साफसफाईची सुद्धा एकच पद्धत. फायदा काय? फायदा हा की उद्या आपण तिथे असो व नसो, किंवा कोणी नवीन माणूस कामावर आला तरी कामाचा दर्जा तोच राहतो. तुमची शेती व्यक्तीवर अवलंबून राहत नाही, ती सिस्टमवर चालते. वा, आपली दुसरी चेकलिस्ट पण पूर्ण झाली. आपल्याकडे आता कामाचं कॅलेंडर आहे, खर्चाचे महिने कोणते हे आपल्याला माहिती आहे, चालढकल करायची नाही हे आपण ठरवलंय, आणि महत्त्वाच्या कामांसाठी एक ठरलेली पद्धत आहे. म्हणजे आता गोंधळ संपला आणि नियंत्रण सुरू झालं. चला आता तिसऱ्या भागाकडे जाऊया, उत्पन्न आणि खर्चाची सिस्टीम. आता आपल्या शेतीचा जो कॅश फ्लो आहे, म्हणजे पैशाचा प्रवाह, त्यावर मास्टरी मिळवूया. शेतीतली एक मोठी अडचण माहितीये काय आहे? उत्पन्न येतं 6 महिन्यांनी किंवा वर्षाने एकदा, पण खर्चाची गाडी मात्र दर महिन्याला दारात उभी असते. मग करायचं काय? यावर एकच उपाय आहे. आपल्या मुख्य पिकाच्या जोडीला एक छोटंसं पण नियमित उत्पन्न देणारं काहीतरी सुरू करा. ते मोठं असण्याची गरज नाही, पण दर महिन्याला थोडीफार रोकड हातात खेळती राहिली पाहिजे. आणि इथे एक सुवर्ण नियम लक्षात ठेवा, जो प्रत्येक मोठ्या माणसाने पाळला आहे. पहिले स्थिर व्हा आणि मग मोठा व्हा. आता खर्च. बहुतेक लोक काय करतात? खर्च झाल्यावर हिशोब लिहितात. आपल्याला बरोबर याच्या उलट करायचंय. हंगाम सुरू होण्याआधीच अंदाजे खर्च लिहून काढा. प्रत्येक गोष्टीसाठी एक बजेट, एक मर्यादा ठरवा. आणि ज्या अनावश्यक सवयी आहेत त्या लगेच बंद करा.
एक साधा नियम आहे, जे लिहिलेलं नाही त्यावर आपल्या नियंत्रण असूच शकत नाही. बघा, आपली तिसरी चेकलिस्ट पण तयार. आपण एक जोडउत्पन्नाचा मार्ग शोधला, महिन्याचा आर्थिक ताण कमी केला, खर्च आधीच लिहून काढला आणि त्यावर मर्यादा पण घातली. आता पैसा आपल्या नियंत्रणात आहे, आपण पैशाच्या नाही. आता चौथा भाग, जोखीम आणि सुधारणा सिस्टीम, म्हणजे वास्तवाला कसं सामोरं जायचं आणि स्वतःमध्ये सुधारणा कशी करायची याची योजना. आपण महाराष्ट्रात शेती करतो म्हणजे 2 गोष्टी कायम आहेत. अनिश्चितता, पावसाची अनिश्चितता आणि भावाची अनिश्चितता. हे वास्तव आहे, हे आपल्याला स्वीकारावंच लागेल. मग यावर उपाय काय? उपाय एकच, आपली जोखीम वाटून टाका. थोडी वेळेत वाटा, थोडी वेगवेगळ्या पिकांमध्ये वाटा आणि थोडी उत्पन्नाच्या वेगवेगळ्या स्रोतांमध्ये वाटा. सगळं काही एकाच गोष्टीच्या भरोशावर कधीच ठेवू नका. प्रत्येक यशस्वी माणूस एक गोष्ट न चुकता करतो, तो आपल्या चुकांमधून शिकतो. आपणही तेच करायचं. प्रत्येक हंगाम संपला की शांतपणे बसा आणि स्वतःला फक्त 3 प्रश्न विचारा. 1. या हंगामात काय चांगलं जमलं? 2. कुठे गाडी अडकली? आणि 3. पुढच्या वेळी मी ह्यात नक्की काय बदल करणार आहे? आणि हे फक्त डोक्यात ठेवून चालणार नाही हे लिहून काढा. कारण जोपर्यंत आपण लिहित नाही तोपर्यंत आपण खरं शिकत नाही. आणि याचबरोबर आपली शेवटची चेकलिस्टही पूर्ण झाली. आपण आपल्या शेतीतली मोठी जोखीम कोणती ते ओळखलंय. आपल्याकडे एक बॅकअप प्लॅन तयार आहे. आपण त्या 3 प्रश्नांनी आढावा घ्यायची सवय लावली आहे आणि पुढच्या हंगामासाठी काय बदल करायचे हेही आपण ठरवलंय. अभिनंदन, तुमची संपूर्ण सिस्टम आता तयार आहे. तर मग आता येतोय शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग, आपलं पुढचं पाऊल. ही जी सिस्टीम आपण तयार केली आहे ती आता आपल्या कुटुंबासाठी कामाला लावूया. शेवटी एकच गोष्ट कायम लक्षात ठेवा. मेहनत करून कदाचित जमीन वाढेल, पण आपलं कुटुंब चालवण्यासाठी, त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी एक चांगली सिस्टमच लागते. जर या विचारांनी, या सिस्टीमने आपल्या शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा जरी बदलला असेल तर या प्रयत्नाला एक लाईक नक्की करा आणि ही माहिती आपल्या अशा प्रत्येक शेतकरी मित्रापर्यंत पोहोचवा जो मेहनत तो खूप करतोय पण त्याचा नफा कुठेतरी अडकून पडलाय. शेअर करा.